जय मल्हार. आज आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जन्मभूमी महाराष्ट्रामध्ये यांचेच संतती आज संविधानिक हक्क अधिकारासाठी लढा लढत असताना कुठले तरी त्यांचेच एक त्यांच्या विरोधात उभं करून एक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न हे जे मुठभर लोक जे सरकारच्या मेन खजिन्यावर ज्यांचा ताबा मिळवून बसलेले आहे नागोबासारखे फन करून, असे काही लोक आज धनगर जमातीचा संघर्ष पूर्ण महाराष्ट्रभर पेटला असताच त्याच एसटी समूहामधले काही लोक त्यांना विरोध करताना दिसतात. परंतु या धनगर जमातीच्या महापुरुषामुळे ह्या आदिवासी समूहाला काय काय अधिकार मिळाले, काय काय हक्क अधिकार मिळाले याबद्दल ते कुठेतरी एक त्यांनी त्याच्यावर पडदा नसेल टाकला, म्हणून आज आपण त्या महापुरुषावर पडदा टाकण्याचं काम आणि त्यांच्यावरचा जो झाकलेला इतिहास आहे हा जगासमोर आला पाहिजे, म्हणून आपण एक या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. कारण ज्या जमातीत आपण जन्माला आलो त्या जमातीचा इतिहास आणि भूगोल जर आपण लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार जर केला नाही तर त्या जमातीचं ऋण आपण कुठेतरी फेडलो नाही अशासारखं आपण एक विचारात राहण्यापेक्षा जो सत्य इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हेच आपली याच्या माध्यमातून विनंती आहे. आता बांधवांनो, एकेकाळी इंग्रजांनी या भारतावर राज्य केले हे सर्वांना माहीत आहे. आणि त्याच काळामध्ये जनजंगीन जंगलवर हे जे इंग्रज कब्जा करायला लागले होते, सावकाराच्या माध्यमातून जमीनदाराच्या माध्यमातून त्यांची फसल कापून न्यायचे आणि त्या फसल कापून नेल्यामुळे त्यांचे मुलं बाळं उपाशी झोपायचे आणि उपाशी झोपल्यामुळे उपासामुळे त्यांचा मृत्यू व्हायचा. अशा विस्कड्यामध्ये एकेकाळी आदिवासी समूहातले लोक जीवन जगत असतानाच मग ह्या आदिवासी समूहाला हक्क अधिकार कसे मिळाले, यांच्यासाठी कोण असा लढा उभा केला, तर पहिला लढा उभा करणारा आपण महापुरुष कोण, आपण त्याच्यावर जाऊ. कारण पारंपरिक इंग्रज लोकांजवळ खूप हतियार, गोड्या, बारूद याचा भक्कम साठा असल्यामुळे भारतामध्ये 597 संस्थानिक राज्य असतानासुद्धा इंग्रजांनी कब्जा केला. आणि मग इंग्रज भारतातून कसे गेले, तर इंग्रजासोबत लढणारे महापुरुष आज त्यांच्यावर एक पडदा टाकण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे, किंवा कोणी त्या इतिहासाला खोलून बघितलं नसल्यामुळे हा इतिहास विस्कड्यात पडला असं माझ्या मते मी समजू शकतो. तर मला सांगा, एकेकाळी जनजमीन जंगलवर सावकार आणि जमीनदार आणि ब्रिटिश जेव्हा कब्जा करत होते त्या काळामध्ये 17 फरवरी 1792ला शिलाईगाई गावामध्ये एक वीर बुधू नामक एक व्यक्तीचा धनगर कुळामध्ये जन्म झाला. आणि साधारण कुळामध्ये जन्म झाल्यामुळे त्याला नदीच्या काठी आपल्या शेड्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी जावं लागे. आणि त्याच नदीच्या किनाऱ्यातून जे जमीनदार आहे, जे सावकार आहे, जे ब्रिटिशाचं सैन्य आहे हे यायचं आणि लुटमार करून जायचं. हे सर्व प्रत्यक्षात त्या नदीच्या काठी बसून पाण्याच्या झरा जसा वाहतो तशासारखा तो बघायचा आणि त्याच्या मनामध्ये एक पाण्याच्या झरासारखी ज्योत पेटली आणि त्यानं हा संघर्ष उभा केला. आता संघर्ष उभा करताना अवघ्या 15 वर्षाचे होते, म्हणजे 1803 रोजी त्यांनी संघर्ष उभा केला. संघर्ष उभा करताना सर्वप्रथम आदिवासी समूहातील अन्याय आणि अत्याचार काय आहे आणि अन्याय अत्याचार करणारा समूह कोण आहे या सर्व गोष्टीबद्दल त्यांनी लोकांना जागृती केली. आणि जागृती करून पारंपरिक हतियार जे तलवार आहे, घोडेस्वार आहे, डांगी आहे, बलुआ आहे, अशा विविध पारंपरिक हतियाराबद्दलचं प्रशिक्षण दिलं. आणि प्रशिक्षण देऊन एक विशाल असं संघटन उभं केलं. पहिलं संघटन उभं करणारा वीर बुधू भगत आहे.
आणि जर हे पहिलं संघटन उभं केल्याच्या नंतर त्यानं मग या एवढ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्य असं ब्रिटिशाचं असतानासुद्धा या ब्रिटिश साम्राज्याला कुठेतरी तळा बसवला आणि सडो की पडो करून सोडलं. आणि सडो की पडो झालेल्या ब्रिटिश सरकारनं एक 1828 ते 30च्या दरम्यान एक फरमान काढलं की बा आता बुधू भगतमुळे आपल्याला या भारतातून कुठे उच्चाटन करावं लागते का काय का, म्हणून याला जिंदा या मुर्दा पकडा असं 1000 रुपयाचं इनाम त्या काळामध्ये त्या वीर बुधू भगतवर त्यांनी जाहीर केलं. आणि त्या कमिशनरनं जाहीर केल्याच्या नंतर पुन्हा संघर्ष चालू होता. संघर्ष चालू असताना त्याच्या कुटुंबातले मुलगा हलदर गिलदर आणि मुलगी रुनिया झुनिया हे सर्व कुटुंब त्या संघर्षामध्ये सामील होतं. आणि संघर्षामध्ये कुटुंबाचा जर म्हणजे साथ असेल तर माणूस कुठेही पराजित होत नाही. आणि दिव्य शक्तीवाला हा वीर बुधू भगत हव्याच्या वेगाने यायचा आणि ब्रिटिशावर हल्ला करायचा, ब्रिटिशाला कापून काढायचा आणि निघून जायचा. जनजमीन जंगलशी म्हटलं तर पूर्ण जंगलाशी त्याला नातं असल्यामुळे जंगलाचा चप्पा त्यांना माहीत असल्यामुळे हा सर्व संघर्ष त्यांनी केला. आणि संघर्ष केल्याच्या नंतर मग ब्रिटिशाच्या कमिशनरनं फरमान काढला का बा आता जिंदा आणि मुर्दा पकडाच म्हणून. कारण तर ब्रिटिशाला खूप हतबल झाले होते आणि ब्रिटिश म्हणजे एकदम भारतातून उच्चाटन करण्याच्या परिस्थितीमध्ये. आणि मग अशातच शिलाईगाई गावला एक अज्ञात असलेल्या परिस्थितीमध्ये शिलागाई गावला ब्रिटिशानं 50 बटालियन घेऊन घेरलं. आणि घेरल्याच्या नंतर जसं बुधू भगतला माहीत झालं तसं 300 सैनिक घेऊन ब्रिटिशासोबत एवढ्या मोठ्या साम्राज्यासोबत हा वीर बुधू भगत लढला. आणि 7 दिवस ही लढाई चालली. 7 दिवस लढाईमध्ये सुद्धा वीर बुधू भगतचे जे 300 सैनिक होते हे ब्रिटिशासमोर हतबल न झाल्यामुळे लढत राहिले, शूरवीरासारखे लढत राहिले. म्हणून मग ब्रिटिशाला वाटलं की कुठेतरी आता आपण लढाई हे होतो का काय का, म्हणून लहान लेकराईवर मुलाबाळावर आणि बुजुर्ग लोकांवर आणि महिलावर त्यांनी गोल बारुती आणि गोल्या चालवणं सुरू केल्यामुळे तिथं अग्नीचा वर्षाव केला, त्यांचे घरं जाडले. आणि एवढं सारं जाडल्याच्या नंतर थोडं विस्कण्यात विचारात असलेल्या वीर बुधू भगतवर अचानक हमला करून त्याला तिथं वीरगती प्राप्त झाली. आता वीरगती प्राप्त झाल्यावर तरी त्याला सोडायला पाहिजे होतं, परंतु या ब्रिटिश साम्राज्याचा जो डेप्टी सी एम होता यांनी काय केलं तर त्याचा जो मृतदेह आहे हा रांचीला आणला. रांचीला आणल्याच्या नंतर त्याची जे नरडी आहे हे कापून कमिशनरला ट्रेननं पाठवली. हा 13 फरवरी 1832ला जो कोल विद्रोह झाला, जो लडका विद्रोह झाला, गुरिला नीती म्हणून जे ब्रिटिशाला साम्राज्याला तडा बसवली, असा हा वीर बुधू भगत 13 फरवरी 1832ला शहीद झाला. आणि शहीद झाल्यावर सुद्धा याला सोडलं नाही तर रांचीमध्ये आणलं. आणि रांचीमध्ये ज्या सेंट्रल जेल होता ब्रिटिशांचा त्या जेलासमोर त्याचं प्रेत असं ठेवलं त्या चौकामध्ये. आणि त्याची नरडी कापून ट्रेननं कमिशनरला पाठवली. आणि ते कमिशनरकडून 16 दिवसाच्या नंतर म्हणजे 29 फरवरीला ते नरडी वापस आल्याच्या नंतर त्याच्यावर 16व्या दिवशी अंतिम संस्कार केला. म्हणजे हे ब्रिटिशाला किती घाबरवलं होतं त्या पहिल्या व्यक्तीनं हे या आदिवासी समूहातल्या लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि मग हाच संघर्ष कुठेतरी थांबल्यासारखा दिसला. बुधू भगत गेल्याच्या नंतर मग सिद्धू कानू निघाले. सिद्धू कानू निघाल्याच्या नंतर मग 1995ला बिरसा निघाले. बिरसानं उलगुलान त्या बुधू भगतची प्रेरणा घेऊन उलगुलान मोर्चा उभा केला. बिरसाला 2 वर्षाच्या नंतर पुन्हा काही दिवसांनीच पकडलं, 2 वर्ष जेलात ठेवलं, पुन्हा काही अटी शर्तीवर सोडलं. आणि मग पुन्हा त्यांनी एक खैरवारचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या पहिलं पहाडीवर एक हमला केला आणि ख्रिश्चन नाताळाच्या याच्यावर हमला करून एक पोलीस कमिशनर ठाणेदार आणि एक शिपाई मारल्या गेला. आणि त्या प्रसार झाल्यामुळे
कुठेतरी ब्रिटिश पुन्हा घाबरले होते आणि घाबरल्यामुळे पुन्हा ब्रिटिशांनी त्या टेकडीला घेरा घालून एक मुंडा भगतला मारलं आणि बिरसाला पकडलं आणि जेलात टाकलं. तर 1900 जेलातच त्याच्यावर विष प्रयोग करून बिरसाला मारलं आणि बिरसा गेल्याच्या नंतर पुन्हा कुठेतरी हे आंदोलन थांबलं आणि हे आंदोलन थांबल्यावर 2 ऑक्टोंबर 1888 जत्रा भगत नामकचा एक चिंगरी नवाटोली या गावामध्ये जन्म झाला आणि त्यानं वयाच्या 12व्या वर्षी संघर्ष सुरू केला आणि त्या 1903 पासून संघर्ष सुरू केला ते 1916पर्यंत त्याचा संघर्ष सुरू झाला. आणि हा संघर्ष ब्रिटिशाच्याच विरोधात होता. म्हणजे वीर बुधू भगतची प्रेरणा घेऊन सिद्धू कानूने जर संघटन तयार करून जर ब्रिटिश साम्राज्यासोबत लढला, बिरसा जर वीर बुधू भगतची प्रेरणा घेऊन जर ब्रिटिश साम्राज्यासोबत लढले आणि या सर्वाची प्रेरणा घेऊन जर जत्रा भगत लढले आणि मग हे जर जत्रा भगत सगळं मागचे असल्यामुळे ब्रिटिश घाबरले आणि ब्रिटिश घाबरल्यामुळे त्यांनी 1919 रॉयल ॲक्ट म्हणजे ज्या जमिनी आदिवासी समूहाच्या ब्रिटिशांनी सावकारणी आणि जमीनदारांनी बळकावल्या होत्या त्या परत करा असा एक ॲक्ट तयार केला आणि त्या माध्यमातून आजही आम्हाला जमिनी परत मिळतो. म्हणून हे जे सगळं काही कार्य केलेलं आहे हे सर्व बुधू भगत आणि जत्रा भगत आणि बिरसाने केलेले आहे. आत्ताच 2 वर्षाच्या पहिलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर त्या रांचीला जाऊन त्या जेलाचं उद्यान असं तयार केलं, असं म्हणजे स्मारक असं तयार केलं आणि तिथं वीर बुधू भगतची, बिरसाची आणि आपल्या जत्रा भगतची एक 3 प्रतिमा उभ्या केलेल्या आहे आणि त्या प्रतिमाच्या माध्यमातून जगाला असा संदेश दिलेला आहे का बा हे महापुरुष जर नसते तर ब्रिटिश हतबल नसते झाले आणि ब्रिटिश हतबल नसते झाले तर भारताला स्वातंत्र्य नसतं मिळालं. मग असं करताना कोणीतरी ज्या प्रकारे 2 कॅटेगरीचे लोक, 2 विचारसरणीचे लोक या भारतात राहतो. एक राहतो प्रत्यक्ष कार्य करणारा आणि एक राहतो जिथं श्रेय घेण्यापुरतं जायचं आणि कुठेतरी आपण श्रेय घ्यायचं. अशा पद्धतीचं जे कार्य काही लोकांनी केलं. मग अशातच कुठेतरी एक वकिली प्राप्त केलेला बॅरिस्टर हा 1916 15 एंडमध्ये भारतात परत आले आणि हे आल्याच्या नंतर यांनी बॅरिस्टरचं सगळं कोट राणीमान सगळी काढून फेकून दिली आणि यांना माहीत पडलं का बा रांचीमध्ये असं जत्रा भगतचा खूप मोठा समूह आहे आणि ब्रिटिश हतबल झालेले आहे. अशामुळे मग यांनी कुठेतरी तो पेशा काढून टाकला आणि आमचा पेशा परिधान करून तिथं गेले आणि मी जत्राचा अनुयायी असं म्हणून तिथं आमच्या लोकाला भोड्याभाड्या लोकांना सोबत घेऊन जे असंविधानिक असहयोग आमचं आंदोलन चालू होतं ते आंदोलन पुढे महात्मा गांधींनी चालवलं आणि या महात्मा गांधीला सर्वात जास्त साथ आमच्या जत्रा भगतच्या लोकांनी दिलं. जत्रा भगतचे नेतृत्व प्रत्येक ठिकाणी होतं. लेडीजसुद्धा आमच्या नेतृत्व करत होत्या आणि म्हणूनच या आदिवासी समूहाला आज रोजी न्याय मिळालेला आहे. कुठेतरी आदिवासी समूहातल्या काही मुख्य जाती ज्या आमच्याच पूर्ण कॅटेगरी म्हणजे आमच्याच बापाचा हक्क आहे अशा पद्धतीचे जे विरोध प्रदर्शन करतात या कुठेतरी जाती ते क्रॅट एरिया पूर्ण करत नसल्यामुळे यांना असं कुठेतरी वाटते का बा गवारी आले, धनगर आले, माना आले, हलबा आले, कोष्टी आले तर कुठेतरी आमचं एक पितळतड उघडं पडणार नाही. चोर तो चोर आणि सिरजोर अशी एक म्हण होती पहिलं, तशासारखं यांनी कुठेतरी यांना असं भीती आहे की बा हे आल्याच्यामुळे आम्ही एकेकाळी राजाच्या राजमहालात राहणारे लोक आज आम्ही या आदिवासी क्रॅट एरियाचा पूर्ण वाटा खाऊन राहिलो यांचा. म्हणून कुठेतरी यांच्या मनामध्ये ते भीती आहे. कारण यांचा जनजमीन जंगलची कुठलाही इतिहास नाही, कुठलाही भूगोल नाही, कुठलाही यांची संस्कृती नाही आणि हे संस्कृती नसतानासुद्धा या समूहातले जास्तीत जास्त प्रतिनिधित्व शासकीय, राजकीय आणि शैक्षणिक यांची प्रगती झालेली आहे आणि प्रगती झाल्यामुळे या लोकांना कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे. म्हणून हा समूह जास्त प्रमाणात विरोध प्रदर्शन करतात
गवारियाचं आहे तसंच गवारियाबद्दलही त्यांनी विरोध केलेला आहे. आमचे नागपूरला एवढे मोठे शहीद झालेले गवारी आहे, माना समाज आहे. आत्ताच मोगे साहेबांनी जे विधान केलं होतं, मडावी साहेबाच्या मुलीने त्यांना खूप मोठं उत्तर दिलेलं आहे. मग जर लोक सर्व आदिवासी समूहासाठी जर विरोध प्रदर्शन करत असत तर आंधचे अंध झाले कसे, कोडीचे महादेव कोडी झाले कसे, मग प्रधानचे प्रधान झाले कसे, याही सर्व गोष्टीवर त्यांनी पडदा टाकला पाहिजे. याही सर्व गोष्टीला त्यांनी विरोध केला पाहिजे. या सर्व गोष्टीचे माझ्याकडे पुरावे लेखी आणि प्रत्यक्षात त्या समूहाला भेटून त्यांचे प्रत्यक्ष ऐकलेले हे सर्व माझ्याकडे उपलब्ध आहे. ज्याला कुणाला याच्याबद्दल जर आक्षेप असेल तर त्यांनी मला तुरंत फोन करावा. मी त्या सर्व डिपार्टमेंटला हे सगळे दस्तावेज सुपूर्द करतो. यांनी कशा कशा प्रकारचे घोड करून हे सगळं मिळवलेलं आहे म्हणून एवढं बोलतो आणि थांबतो. जय मल्हार. या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो.